नमस्कार. आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तसे देशभरातील विविध पक्षांकडून त्यांच्या उमेदवाराची चाचपणी सुरू झालेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातही अनेक पक्षांनी आपली तयारी सुरू केलेली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून म्हसवड येथील अभयसिंह जगताप यांनी तयारी केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. तर कोण आहेत अभयसिंह जगताप? आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि काय आहे त्यांचे विजन हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अभयसिंह जगताप कोण आहेत आणि त्यांचे नेमकं विजन काय आहे? अभयसिंह जगताप या देशाचा एक नागरिक जो ज्याला वाटतं की या देशात काही चुकीचं घडत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. खरं तर माझं गाव वरकुटे मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. माझं शिक्षण एमटेक झालेलं आहे. नागपूर येथून VNITमधून मी एमटेक आहे. मी त्यावेळी युनिव्हर्सिटी टॉपर होतो. त्यानंतर मी 5 वर्ष UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास केला. त्यामध्ये 4 वेळा मी मेन्स दिली होती. बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. नंतर त्याच्यामध्ये नाही झालं माझं, पण MPSCमध्ये मी क्लास 1 ऑफिसर म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटला माझं सिलेक्शन झालं होतं. पण मी प्रायव्हेट क्षेत्रात थांबण्याचा निर्णय घेतला आणि 5 वर्ष मी जॉब केल्यानंतर माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. जॉबच्या दरम्यान मी 1 वर्ष फॉरेनला म्हणजे इजिप्त या ठिकाणी काम केलं. त्यानंतर माझी सॉफ्टवेअर कंपनी 2013पासून सुरू आहे आणि माझ्याकडे अंदाजे 200 मुलं, तरी आत्ता मी 200 इंजिनियर्स काम करतात. मी एक यशस्वी व्यावसायिक आहे. परंतु माझी थोडी राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं या मागच्या 5 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय झालो, अपघाताने सक्रिय झालो. ॲक्च्युली 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या इलेक्शननंतर 15च दिवसाच्या कालावधीमध्ये माझे मोठे बंधू जे मान तालुक्याचे उपसभापती होते त्यांचं दुःखद निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने. त्यानंतर आलेल्या 2019च्या विधानसभा इलेक्शनमध्ये मी ओढलो गेलो. प्रभाकर देशमुख साहेबांसाठी आम्ही प्रयत्न केले आणि तेव्हापासून मी राजकीय क्षेत्रात आहे. असा एकंदरीत माझा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. आपली ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून आहे, तर राजकारणात यावंसं का वाटलं आणि त्यामागची भूमिका काय आपली? खरं तर घरात राजकीय वारसा आहे. वडील मान तालुक्याचे 2 वेळा सभापती होते. आई जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्या राजकीय घराण्याविषयी जरा थोडं विस्तृत सांगा. माझे वडील कैलासवासी खाशीराव विठ्ठलराव जगताप, त्यांना बापू म्हणायचे, ते मान तालुक्याचे 2 वेळा सभापती होते. त्यानंतर माझ्या आई कैलासवासी कांचनमाला खाशीराव जगताप या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर माझे भाऊ कैलासवासी वसंतराव खाशीराव जगताप हे पंचायत समितीला निवडून आले होते आणि त्यानंतर ते उपसभापती आणि काही दिवस सभापती अशी त्यांनी पदं भूषवली होती. हा राजकीय वारसा होता. त्यामुळे लहानपणापासूनच घरामध्ये गरजू लोकांचं येणं जाणं, विविध कामांसाठी गोरगरीब जनतेचं येणं जाणं होतं. लहानपासूनच मी बघितले वडील लोकांची कामं करताना आणि लोकांसाठी झोकून देऊन काम करताना मी संपूर्ण आमचा परिवार पाहिलेला आहे. संस्कार तेच आहेत, स्वतःच्या अगोदर येणाऱ्या माणसाचं काम करायचं आणि या संस्कारात पुढं आल्यामुळं थोडंसं मनावर तो पगडा होताच की आपण प्रशासकीय सेवेत जाऊन देशाचं सेवा करायची होती. ते जमलं नाही, पण ते जमलं नसलं तरी आपण राजकारणात येऊन पण ते गोष्ट करू शकतो असं मला वाटतं. आणि खरं तर मी भाऊ राजकारणात असल्यामुळं मी या क्षेत्रात नव्हतो. परंतु 5 वर्षापूर्वी भावाचं दुःखद निधन झाल्यानंतर मी याच्यामध्ये आलो आणि मी माझ्या पद्धतीनं या राजकारणातून समाजसेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्याच्या अगोदर माझ्या सामाजिक संस्था पण आहेत. मानदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना मी 2009 साली केली होती, ज्याच्यामध्ये प्रभाकर देशमुख साहेब, गुलाबराव पोळ साहेब IPS असे अनेक अधिकारी त्यात जोडले गेले आणि आम्ही अनेक कामं केली होती. म्हणजे समाजकारणाचा वसा आहेच, पण त्याबरोबर अपघाताने राजकारणात आलो. त्यामुळे राजकारण समाजकारणासारखं करण्यासाठी म्हणून आता राजकारणात स्थिर स्थावर झालो आहे. अपघाताने राजकारणात आला इथपर्यंत ठीकच आहे आणि ते गरजेचं पण आहे सध्याच्या राजकीय कंडिशनला, परंतु डायरेक्ट लोकसभाच का? खरं तर मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाकर देशमुख साहेब मागच्या वेळी खूप निसटत्या फरकाने पराभूत झाले आणि यावेळी ते 100% निवडून येतील अशी मला खात्री आहे.
लोकसभेचा विषय असा आहे की मागच्या वर्षात ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची फूट पडली आणि त्याच्यामध्ये बरेच आमदार हे अजितदादा गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर राहायचा निर्णय घेतला. तो निर्णय पण यासाठी घेतला की आमची जी पर्सनॅलिटी आहे किंवा आमची जी जडणघडण आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची जडणघडण आहे. त्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांना सोडणार नाही असा निर्णय घेतला. आणि मागं राहिल्यानंतर असं लक्षात आलं की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकही आमदार साहेबांच्या पाठीमागे राहिला नाही. सर्वच्या सर्व 6 मतदारसंघ जेव्हा विरोधात गेले तेव्हा इथं तरुणांनी रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे असं मला वाटलं. बाकी कोणी उमेदवार दृष्टिक्षेपात नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की ही सगळं विखुरलेलं जे सैन्य आहे त्यांना एकत्र करूया आणि लोकसभेत आपण माढा ताकदीने लढवूया. लोकसभाच का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण खरं सांगायचं तर या देशाची गेल्या 10 वर्षात खूप हानी होत चालली. खूप आशेनं 2014 साली भाजपला लोकांनी निवडून दिलं. परंतु आज 10 वर्षानंतर आपल्याला असं जाणवतं आहे की आपण हुकुमशाहीकडे चाललो आहे. वाटचाल आपली हुकुमशाहीकडे आहे. तर ही कुठंतरी थांबलं पाहिजे. देशाची आर्थिक प्रगती होते का तर तेही नाही. देश अर्थव्यवस्था म्हणजे अक्षरशः गाळात गेलेली आहे. 205 लाख कोटीचं कर्ज या देशावर झालेलं आहे जे 85% आहे GDPच्या. आणि पुढच्या काळात देशाला या कर्जाचं व्याज देण्यासाठी परत कर्ज घ्यावं लागणार आहे. अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झाली. त्यामुळं लोकसभेमधून पंतप्रधानांना शक्ती मिळते आणि लोकसभेमध्ये जर आपण आघाडी किंवा इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून दिला तर त्यांची शक्ती कमी होऊन आपल्याला खऱ्या अर्थानं जे पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत ते सत्तेत येतील आणि ते चांगल्या पद्धतीनं देशाचा कारभार करतील असं मला वाटतं. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आपल्याला लोकसभेत भाजपचा पराभव करणं खूप गरजेचं आहे असं मला एकंदरीत वाटलं. म्हणून मी या लोकसभा क्षेत्रात उतरलाच आहात. तर कशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि किती दिवसापासून आपण ही तयारी करताय? खरं तर मागील 2 महिन्यापूर्वीच आमचा निर्णय झाला. कारण पक्षफुटीनंतर थोडासाच कालावधी झालेला आहे. 2 महिन्यापूर्वीच आमचा विचार असा झाला. मान तालुक्यातील काही नेत्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. त्यानंतर असा विचार झाला की सध्या लोकसभेसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर गेल्या 2 महिन्यापासून मी सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये फिरतो आहे आणि एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं की शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि इवन राहुल गांधी साहेब ह्या सर्वांबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे. आणि जे काही भाजपच्या पॉलिसीज आहेत, ED वगैरे लावून नेते फोडणे किंवा खूप दबाव तंत्र वापरणे, या सगळ्या पॉलिसीच्या विरोधात लोक आहेत. शेतकरी विरोधी पॉलिसी, ड्रायव्हर विरोधी पॉलिसी असू द्या, या सर्वांच्या विरोधात लोक आहेत हे मला फिरल्यानंतर कळालं. आणि या सगळ्या कारणामुळे मला असं वाटतं एकंदरीत हे सगळे लोक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील. वरिष्ठ पातळीवरून काय आपल्याला आदेश वगैरे आलेत का तसे की माढा मतदारसंघात तयारी करा म्हणून? आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्याशी या विषयावर चर्चा 2-3 वेळा झालेली आहे. साहेबांनी काम करण्याची मला अनुमती दिलेली आहे. अर्थात तिकीट कधी मिळणार, काय मिळणार हे त्या वेळेचा प्रश्न असतो. परंतु कार्यकर्ता म्हणून हे संघटन जमवण्याचं काम माझ्याकडं दिलेलं आहे. तर मी ते काम चोखपणे करतो आहे. तुम्ही आता बोलताना EDच्या भीतीचं उदाहरण दिलं. तर आपण एक उद्योजक आहात, मग आपणाला भीती वाटत नाही का? तोही प्रश्न माझ्यासमोर आला की मलाही त्रास होऊ शकतो. पण मग स्वातंत्र्य चळवळी आठवल्या, संभाजी महाराजांचं कॅरेक्टर आठवलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर आठवलं आणि हे सगळं जेव्हा डोक्यात चालू होतं खूप द्वंद्व मनात चालू झालं की चांगलं सेटल बिझनेस आहे, कशाला याच्यामध्ये पडायचं. पण असं वाटतंय की आपण जर याच्यात नाही उतरलो तर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य अंधारात जाईल. त्यामुळं आपण स्वतःहून यात उतरलंच पाहिजे. त्रास हा होणारच आणि जो पुढं होतो त्याला त्रास हा होतोच. म्हणून म्हणतात ना, शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात. कारण आपल्या मुलाला त्रास व्हावा असं कुठल्या आईला वाटत नाही. परंतु आपण जर त्रास नाही घेतला तर पुढच्या पिढीचं अंधारात जाईल. त्यामुळे मी ठरवलं की मी त्रास झाला तरी चालेल, पण मी या क्षेत्रात उतरणार आणि मी माझ्या पद्धतीनं देश वाचवण्यासाठी लढणार. पण आता अजित पवार गट शरद पवारपासून दूर झालेला आहे. याची राजकीय परिस्थिती कशी असेल भविष्यात किंवा त्या दृष्टीने तुम्ही कशी तयारी करताय? अजित पवार गटातील आमदार जरी
युतीबरोबर गेले असले तरी त्यांचे समर्थक मतदार युतीमध्ये गेलेले नाहीत. आमदार काही कारणास्तव गेले असतील, काही भीतीपोटी गेले असतील किंवा काही अन्य कारणामुळे गेले असतील, परंतु ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते मतदार आजही शरद पवार साहेबांना मानतात आणि त्या मतदारांवरच माझी सगळी भिस्त आहे. आपण फिरताय एवढे 2 महिने झालं, तर लोकांकडून कसा प्रतिसाद आहे आणि त्याचा अनुभव कसा आहे आपल्याला? मी 2 महिने झालं फिरतोय, त्याच्यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांमध्ये आहे. 10 लोकांना भेटलो तर त्यापैकी 7 लोक हे शरद पवार आणि संपूर्ण इंडिया आघाडीला समर्थन करणारे भेटतात आणि 3 लोक हे त्यांना विरोध करणारे भेटतात. म्हणजे जवळपास 70% जनता ही आघाडीच्या पाठीमागं आहे असं एकंदरीत पिक्चर आहे. परंतु स्ट्रॉंग नेता नसल्यामुळे समोर कदाचित ही विखुरली गेलेली आहे. पण आपला जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्र काबीज करायला आला तेव्हा एकही राजा या महाराष्ट्रात राज्य करत नव्हता, परंतु ह्या विखुरलेल्या छोट्या छोट्या सरदारांनीसुद्धा चिवट प्रतिकार करून त्याला 25 वर्ष इथं खेळवलं. त्यामुळे ही विखरलेले मतदारच पुन्हा एकत्र होतील आणि दिल्लीच्या हुकुमशाही शासनाला धडा शिकवतील असं मला वाटतं. आपण स्ट्रॉंग नेत्याविषयी बोलताय, तर सध्याचे भाजपाचे खासदार त्यांच्याविषयी आणि बरोबर त्यांच्याशी स्पर्धा असलेले धैर्यशील मोहिते पाटील, तर ह्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? हे स्ट्रॉंग वाटतात का तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून? प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये असं म्हणतात, त्यामुळं मी सध्या त्यांना कमी लेखण्याच्या भानगडीत पडत नाही. पक्षाची मोठी यंत्रणा त्यांच्या पाठीमागं असते, सर्व 6च्या 6 आमदार त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्यांना कमी लेखता येणार नाही. परंतु मतदार माझ्या पाठीमागं आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. हे दोघंही जुने नेते आहेत, एक खासदार पुत्र आहेत, दुसरे एका मोठ्या घराण्यातून येतात, त्यामुळे दोघांचंही जुनं नेटवर्क आहे, त्यामुळं त्यांना कमी लेखता येणार नाही. परंतु खूप मोठ्या प्रमाणात पक्षाच्या पॉलिसी चुकीच्या असल्यामुळं जनता ही पक्षावर नाराज आहे, त्यांच्या पक्षावर नाराज आहे. त्यामुळे वैयक्तिक मला त्या दोघांबद्दलही काही रागलोभ नाही किंवा राजकारणात वैयक्तिक कुणावर रागलोभ असण्याची गरज नाही. पण आत्ताचे जे खासदार आहेत त्यांनी गेल्या 4.5 वर्षात खरं तर काही कामं केली नाही. गेल्या 6 महिन्यात जे काही उद्घाटनं झाली तेवढंच काय ते कर्तृत्व सध्या तरी दिसते आणि मी फिरतो, लोकांचं पण हेच मत आहे. 1 लाख कोटी खासदार साहेब, विद्यमान खासदार साहेब आणलेत असं त्यांचा दावा आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही गेल्या काही दिवसात बघितलं असेल, बऱ्याच कुदळी मारल्या उद्घाटनं झाली. 1 लाख कोटीचं तुम्हाला काम दिसलं का कुठं? मला तर काही काम दिसत नाही. रस्ते सोडून इतर कोणतंही काम झालेलं नाही. पाण्याच्या कुठल्याही योजनेचं काम आज तागायत पूर्ण झालेलं नाही किंवा सुरू पण झालेलं नाही. आत्ता कुदळ मारलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो 1 लाख कोटीचं गणित कसं आहे. इलेक्शन येण्याच्या बरोबर 6 महिने अगोदर किंवा बरोबर 1-2 महिने अगोदर हे उद्घाटनं करतात, भूमिपूजनं करतात. परंतु कशी होतात ही भूमिपूजनं? तर देशावर 205 लाख कोटीचं कर्ज आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर मागच्या अधिवेशनात म्हणजे ह्या हिवाळी अधिवेशनात 55,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या आमदारांनी केल्या, त्या मान्य करून त्यातून ही उद्घाटनं चालू आहेत. ह्या पुरवण्या मागण्या म्हणजे काय असतात? बजेटमध्ये ज्याचा उल्लेखच नाही, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नाहीत आणि यांनी 55,000 कोटी मंजूर केले. जर पैसे नसताना हे कामाचे उद्घाटन करत असतील तर तुम्ही समजून घ्या की हे कामं फक्त इलेक्शन जिंकण्यापुरते आहेत. यांना ह्या पुरवण्या मागण्यासाठी 80,000 कोटीचं कर्ज घ्यावं लागणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचं कर्ज आता 7.5 लाख कोटीपर्यंत पोचतं आहे, जे अलार्मिंग आहे. आणि ह्या पुरवण्या मागण्या इलेक्शन जिंकण्यापुरत्या, इलेक्शन यायच्या अगोदर केलेल्या असतात. त्यामुळे त्याच्याकडं फार सिरियसली बघण्याची गरज नाही. हे सगळं फसवेगिरी आहे असं मला वाटतं. दादा, आपण राजकीय विषयावर बोलतोय, तर मध्यंतरी तुमची धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी भेट झाली, तर ते एक प्रतिस्पर्धी म्हणून आता ते पण फिरतायत पूर्ण माढा मतदारसंघात, तर त्याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? मागच्या इलेक्शनमध्ये माळशिरसमधून प्रचंड लीड आत्ताच्या खासदारांना मिळाल्यामुळं साहजिकच धैर्यशील मोहिते पाटलांना असं वाटतं की यावेळी आपल्याला संधी मिळावी भाजपतर्फे. तर त्यासाठी ते फिरतायत, प्रयत्न करतायत. त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी तो करावा. भाजपनं त्यांचा विचार करण्यास हरकत नाही. परंतु विचारधारा आमची भिन्न आहे.
आम्ही भेटलो जरी असलो वैयक्तिक आम्ही त्यांच्या विजयदादांच्या वेळी खूप मदत मोहिते पाटील घराण्याला केलेली आहे. वैयक्तिक आम्ही जरी मैत्रीचे संबंध असले तरी विचारधारा फरक आहे. त्यामुळं आम्ही या इंडिया आघाडीच्या विचारधारेवर राहणार. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं एक आपण आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहे. तर रणजितसिंह निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वादात जर तुम्हाला ऑफर आली BJPकडून तर तुमची भूमिका काय राहील? नाही, तशी ऑफर येणार नाही पहिली गोष्ट. आणि जरी आली तरी ते स्वीकारणं शक्य नाही. याचं कारण असं की वैचारिक विरोध आहे. तो जर फक्त सुपरफिशियल किंवा वरवरचा असता तर भाग वेगळा होता. वैचारिक विरोध आहे. आपण राजकारणावर बोलतोय दादा, आपलं सामाजिक क्षेत्रातील कार्य काय? मी सुरुवातीपासून आपल्याला सांगितलं की मानदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेची मी स्थापना 2008 साली केली होती. तेव्हापासून मी गेली 15 वर्ष सामाजिक क्षेत्रात विविध कामं केलीत. आम्ही सुरुवातीला MPSC UPSCचे वर्कशॉप घेतले. पोलीस ट्रेनिंगसाठी मुलींसाठी स्पेशली आम्ही कॅम्प्स घेतले, मेडिकल कॅम्प्स घेतले. त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात आम्ही प्रचंड आर्थिक मदत या विविध गावांच्या कामांना मिळवून दिली. अशी अनेक कामे मानदेश फाउंडेशनच्या माध्यमातून केली. कोविडच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठं संकट देशावर आलं होतं. त्यावेळी आम्ही माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये सर्व गावांना मी रेशनिंगचं धान्य मोफत वाटलं होतं. त्यानंतर दुसऱ्या वेव्हमध्ये जेव्हा मृत्यूचा दर जास्त होता, ऑक्सिजन मिळत नव्हते, त्यावेळेला मी आमच्याच गावामध्ये कोविड हॉस्पिटल उभं केलं शाळेमध्येच, जिथं ऑक्सिजनची सुविधा होती. आम्ही MD डॉक्टर्स ठेवले, नर्सेस ठेवल्या, सगळं मोफत होतं. जवळपास 300हून अधिक पेशंट त्या ठिकाणी आम्ही ट्रीट केले 100% मोफत, ज्यावेळी लाखो रुपयांचा खर्च बाहेर येत होता. त्याचबरोबर मी क्रीडा क्षेत्रात काम केलेलं आहे. अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या स्पर्धांची गरज असते. कुस्ती आणि क्रिकेट या 2 प्रकारामध्ये प्रचंड काम केले. मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ललिता बाबरला आर्थिक सहाय्य करण्यासाठी आम्ही मानदेश मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात माझं काम चांगलं आहे. मी किमान 3 शाळा डिजिटल केलेल्या आहेत. त्यांना कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून सध्या मी माझ्या संस्थेतर्फे शिवसंकल्प फाउंडेशन म्हणून आमची सामाजिक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत आम्ही तिथे शिक्षक पण अपॉइंट केलेत. आणि ते शिक्षक त्या कॉम्प्युटरचं शिक्षणाचं काम, कॉम्प्युटरचं शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. आणि मुलांमध्ये चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. अशी अनेक सामाजिक कामं माझी आहेत. विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला काम करायला आवडतं. आपण माढा मतदारसंघात गेली काही महिने फिरताय, म्हणजे कोणता असा प्रश्न आपल्याला प्रकर्षानं जाणवतो की लोकांच्या तो ओटे आहे आणि आपल्यालाही तो भविष्यात पुढे घेऊन जायचा आहे, असा कोणता प्रश्न आपल्याला निदर्शनास आलेला आहे? माढा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. खरं प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय अनेक प्रश्न आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा कुठला प्रश्न असेल तर युवकांना उद्योगाचं कुठलंही साधन या मतदारसंघात नाही. खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया या मतदारसंघात नाही. छोटे छोटे किरकोळ इंडस्ट्रीज इथं आहेत, परंतु उद्योगधंदे बिलकुल या मतदारसंघात नाहीत. तो एक खूप मोठा आणि ज्वलंत प्रश्न या मतदारसंघाचा आहे. खासदार लोकसभा संसदेमध्ये कायदे करणारे एक आपण खासदार समजतो, म्हणजे आपलं असं काय व्हिजन असणार आहे भविष्यात? आता मी विजनमध्ये अनेक कामं अशी ठरवलेली आहेत की जी आपल्याला केली पाहिजेत. सांगोल्यापासून सुरुवात करायचं झालं तर सांगोल्यामध्ये टेंबू म्हैसाळ योजनेचं पाणी अजूनही संपूर्ण सांगोला क्षेत्रात मिळालेलं नाही. जवळा वगैरे या क्षेत्रामध्ये अजूनही वंचित गावं आहेत, त्यांना पाणी पुरवणे. त्याचबरोबर सांगोल्यामध्ये डाळिंब आणि करमाळा आणि टेंभुर्णी परिसरामध्ये केळी खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. त्याच्या एक्सपोर्टसाठी, त्याचबरोबर त्याचं पोस्ट प्रोसेसिंग करून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल यासाठी उद्योग त्या एरियामध्ये उभा करणं आणि त्याला शासकीय मदत मिळवून देणं, या गोष्टी करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीकडं माझं लक्ष राहील. त्याचबरोबर सांगोलामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्कीमच्या अंतर्गत 80 गावांना पाणी पुरवठा होतं, पण त्यांना वीज बिल देणं किंवा त्यांना देणं परवडत नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला काही इनोव्हेटिव्ह कल्पना राबवता येतील का, जेणेकरून कोई सोलर प्लांट एखादा उभा करता येईल का, त्यातून त्या गावांचं वीज बिल भागलं जाईल. अशा पद्धतीचं काम करण्याचं माझं विजन आहे. त्याचबरोबर कृष्णा भीमा स्थैर्यीकरणाचं आत्ताच काम मंजूर झालं असं कळतंय किंवा कळालं मला. जागतिक बँकेने त्यांची 33 कोटी दिली.
आज मी तिला देशावर 205 लाख कोटीचं कर्ज आहे आणि अशा परिस्थितीत आणखी लोन घेऊन तो मंजूर केला आहे, परंतु तो खरंच पूर्ण होईल का ही शंका मनात आहे. परंतु या कृष्णा भीमा स्थैर्यीकरणासाठी मनापासून प्रयत्न करून तो प्रोजेक्ट पूर्ण कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहणं एक माझं महत्त्वाचं काम राहील. त्याचबरोबर मान खटाव तालुक्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि प्रभाकर देशमुख साहेब यांच्या माध्यमातून टेंभू योजनेचं 2.5 TMC पाणी मंजूर झालेलं आहे. तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन मान खटावला टेंभूचं पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्नशील राहणं हे एक माझं महत्त्वाचं काम भविष्यात राहील. त्याचबरोबर करमाळा तालुक्यामध्ये रेटेवाडी उपसा सिंचन योजना एक प्रस्तावित आहे. तिला आजपर्यंत कोणी हात नाही लावला, पण ती योजना जर झाली तर बऱ्यापैकी एक 50% करमाळा तालुका पाण्याखाली येऊ शकतो. त्यामुळे ती योजना प्रस्ताव मंजुरीकडे घेऊन जाण्याचा माझा विचार आहे. त्याचबरोबर फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग जो माळशिरस तालुक्यासाठी, फलटण तालुक्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तो मार्ग मंजूर करून तो पूर्ण करणे किंवा लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष देणे मला महत्त्वाचं वाटतं. आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अजूनही प्रगती झालेली नाही. आपल्याला जी प्रगती दिसते ती रोड्स करायला शासनाला पैसे लागत नाहीत. रोड्स हे BOT तत्वावर बांधतात आणि प्रायव्हेट कंपन्या ते रोड बांधतात, त्यामुळे त्याच्यात पैसे घालवले नाहीत. शिक्षण क्षेत्रात काही प्रगती नाही, आरोग्य क्षेत्रात काही प्रगती नाही, शेतकऱ्यांचा कुठलाही विकास नाही. त्यामुळे या क्षेत्रातसुद्धा मला प्रचंड काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर उद्योग हे खूप महत्त्वाचा एरिया आहे, युवकांना काम देणे. तर मसवड या ठिकाणी जो इंडस्ट्रियल कॉरिडॉर मंजूर आहे, त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये मोठ्या अँकर इंडस्ट्रीज घेऊन येणं आणि त्याला लागणाऱ्या ॲन्सिलरी इंडस्ट्रीज या इथल्याच जे भूमिहीन झालेले लोक आहेत त्यांच्यामार्फत उभ्या करणं हे एक माझं विजन आहे. इथला भूमिहीन झालेला जो मालक होता शेतीचा, ओरिजिनल मालक, त्यांच्या जमिनी काढून घेतल्यानंतर त्यांना त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आत्ता आपण पुणे परिसरात बघतोय काही लोकांच्या जमिनी गेल्या ते आता तिथं वॉचमनच्या नोकऱ्या करतात. पण माझं असं विजन आहे की ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांना शासनाने पतपुरवठा करून त्यांनी तिथं इंडस्ट्री कशी त्यांची स्वतःची उभं राहील यासाठी एक नवीन इनोव्हेटिव्ह कल्पना आपल्याला राबवली पाहिजे आणि त्यातून आपल्याला एक इंडस्ट्रियलायझेशन या एरियाचं करता येईल आणि खूप मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल असं मला वाटतं. पुन्हा एक राजकीय प्रश्न, सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं तर योगदान आहेच, पण आपण माढा मतदारसंघात फिरत आहात. सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुके या मतदारसंघाचा समावेश होतो आणि पूर्वी एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर शरद पवारांचं वर्चस्व असायचं. तर आता जे काही शरद पवारांची टीम उरलेली आहे त्यांच्याशी आपली गाठभेट झालेली आहे का, किंवा त्यांच्याशी काही बैठक वगैरे झाली का याविषयी? झाली असेल तर कोणाकोणाशी आपण भेटला आहात? सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्याबरोबर काम करणारी जी टीम आहे त्या सर्वांच्या मी संपर्कात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अभिजिताबा पाटील हे बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यात आता ॲक्टिवली शरद पवार साहेबांचं काम करतात. त्यांच्याशी माझी भेट झालेली आहे, त्यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मला तिथल्या 4ही मतदारसंघामध्ये मदत होईल असं मला विश्वास आहे. नाही, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे आहेत, यांच्याशी काय आपली बातचीत झाली आहे का? बळीराम काका साठे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि सगळे तालुकाध्यक्ष तिथले आहेत त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. आपण रोजगार आणि उद्योग संदर्भात बोलत होतो, तर आपणही एक उद्योजक आहात. तर या मतदारसंघात काय मोठा उद्योग उभा करण्याचा किंवा त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला काय संकल्प आहे का? कोविडच्या काळातच मी ही संकल्पना मांडली होती, वरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्नही होता. मी त्या काळात असा विचार केला होता की आपल्या एरियामध्ये एक टॉय हब उभा करता येईल का, खेळण्यांचं स्पेशलाइज्ड इंडस्ट्रियल एरिया किंवा इलेक्ट्रॉनिक हब उभा करता येईल का. तर अशा पद्धतीच्या इंडस्ट्री ज्यामध्ये पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही, अशा पद्धतीचे मोठे उद्योग या ठिकाणी येऊ शकतात आणि तसे जर मोठे उद्योग आले तर खूप मोठ्या लोकांना इथं, खूप मोठ्या प्रमाणात लोकांना इथं रोजगार निर्मिती होऊ शकते. मुलाखतीच्या शेवटीला एक महत्त्वाचा प्रश्न, विरोधक नेहमी EVM बाबत बोलतात, आपण सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, तर त्याबाबत आपली काय भूमिका आहे आणि त्याबाबत तुमच्याही बऱ्याच कमेंट्स आम्हाला ऐकायला मिळाल्या.
मी एक EVM मशीन टेस्ट केलं होतं दहिवडी येथे, आणि त्याचा एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता. तो डॉक्टर संग्राम पाटील यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला, त्यामुळं बऱ्याच लोकांपर्यंत पोचला. खरं तर EVM हे कॅल्क्युलेटरसारखं असायला पाहिजे. एक दबलं की एक, दोन दबलं की दोन, एवढंच त्याचं कार्य आहे. ते प्रोग्रॅमिंग करता यायला नाही पाहिजे त्यामध्ये. असं जर इंडिपेंडंट मशीन असेल तर EVM वर्क्स ॲज अ EVM. पण जेव्हापासून 2013पासून VVPAT यामध्ये आलेलं आहे, तेव्हापासून काय करायला लागतं, एकदा मतदार यादी फायनल झाली की परत त्यानंतर एक प्रोग्राम, त्या स्लिप लोडिंग प्रोग्राम म्हणतात, तो प्रोग्राम त्या मशीनमध्ये इन्सर्ट करायला लागतो. म्हणजे पूर्ण मशीनच्या याद्या फायनल झाल्यानंतर आणि त्या मशीनला हे समजून म्हणजे हे कळवावं लागतं आपल्याला की 1 नंबरला कोणता पक्ष आहे, 2 नंबरला कोणता, 3 नंबरला. एकदा का त्या मशीनला कळालं की कोणत्या बटनावर कोणता पक्ष आहे, तर त्याची ॲडजस्टमेंट करायचा प्रोग्राम पण आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. लक्षात. त्यामुळं हा प्रोग्राम जर तसा आतल्यात असेल तर ते कळायला कुठलाच मार्ग नाही, त्याची गरज नव्हती. त्यामुळं जर VVPAT वापरायचंच असेल तर त्याच्यावर चिन्हांचा वापर करण्याऐवजी 1 बटन दाबल्यावर 1 आकडा दिसावा, 2 बटन दाबल्यावर 2 आकडा दिसावा, अशा पद्धतीचं जर मॉडिफिकेशन केलं आणि कुठल्याही प्रकारचा प्रोग्राम इन्सर्ट करायचा नाही, असं जर केलं तर कदाचित EVM इम्प्रूव्ह होईल आणि भविष्यात EVMवर इलेक्शन घेतले तरी हरकत नाही. परंतु आत्ताचं जे EVM आहे ते शंकास्पद आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रारी किंवा याबाबतचं काय स्पष्टीकरण मागितलं आहे? ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा तो प्रयत्न चालू आहे. त्यामुळे वेगळ्या मागण्या करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. तर हे होते अभयसिंह जगताप, जे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. महर्षी डिजिटल न्यूजसाठी मी सागर खरात, माझे सहकारी DS गायकवाड यांच्यासोबत.